संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, सब संतान की। मित्रांनो, आज आपण एकत्र आलो आहोत ते भक्ती, श्रद्धा आणि आत्मिक उन्नतीच्या पर्वासाठी। आज आषाढी एकादशी, गरिबांची माऊली, पीडितांची स्फूर्ती, पंडितांची कीर्ती आणि वारकऱ्यांची देहमूर्ती अशी आपली विठू माऊली। आषाढी एकादशी म्हणजे भक्तीचा महासागर। या मंगल मुहूर्ताचे औचित्याने साधून लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरीचा जयघोष करत विठुरायाच्या भेटीला पंढरीला जातात। आता वैकुंठाची राह आली, पंढरीनाथा भेटीची वेळ झाली। पांडुरंगाच्या दर्शनासाठी आतुर असलेल्या वारकऱ्यांचा हा प्रवास केवळ पंढरपूरच्या वाटेने पायी नसतो, तर तो मनाच्या गाभाऱ्यातून सुरू होऊन विठू माऊलीच्या चरणी त्याग, समर्पण आणि भक्तिभाव व्यक्त करणार असतो। ही वारी एक परंपरा नाही, तर ही आहे एक सामाजिक एकतेची जिवंत प्रतीक। या वारीत ना श्रीमंत गरीब भेद, ना वयाचं बंधन, ना स्त्री पुरुष बालवृंद भेद, सर्व एक समान एक रूप। जात धर्म नाही तर माणूस पण मोठं, हेच आपल्याला वारी शिकवते। वारी म्हणजे आत्मिक शुद्धीचा स्वतःशी साधलेला संवादाचा प्रवास होय। वारी म्हणजे आत्मिक शुद्धीचा स्वतःशी साधलेला संवादाचा प्रवास होय। पायी चालताना आपण जगाच्या गडबडीतून बाहेर पडतो आणि विठू माऊलीच्या प्रेमात हरवतो। या प्रवासात संयम, श्रद्धा, चिकाटी आणि शिस्त या गुणांची प्रेरणा आपल्यात सहज होऊन जाते। माझे माहेर पंढरी, आनंद चिंते विश्वेश्वरी या अभंगात माऊली सांगतात की पंढरपूर हे केवळ गाव नाही, तर ते माझं माहेर आहे। माझ्यावर आईसारखा प्रेम करणारा विठोबा उभा आहे। हात गठीत करून तो माझीच वाट पाहत असे। असाच माऊली समभाव प्रत्येक भाविक भक्तांच्या मनात असतो। खरं तर हा भक्तिभाव पायी प्रवास सुखद करतो, मन उल्हासित प्रफुल्लित करतो आणि नव्या उमेदीने जगण्याचा मार्ग दाखवतो। मित्रांनो, आषाढी एकादशी म्हणजे फक्त उपवास नव्हे, तर ही आहे शिकवण कृतज्ञतेची, समतेची, साधेपणाची आणि आत्मिक उन्नतीची। चला तर आपणही ठरवू, दररोज थोडासा वेळ देवासाठी, स्वतःसाठी आणि सद्विचारांसाठी ठेवू। सर्व बंधू भावांनी एकत्र राहू, पर्यावरण आणि आरोग्याचा समतोल राखू, व्यसन आणि दुरीचाराला आळा घालू, सर्व सुखी राहू, विश्वाला सुख शांती देऊ। बोला जय